हाय गाइस, पिठलं बनवायसाठी आपल्याला कांदा चॉप करून लागेल आणि मिरची, आला, लसूण यांचा दरदरीत पेस्ट वाटून घ्यायची, टेचून घेतलं तरी चालेल। कोथिंबीर लागेल, थोडीशी हळद, थोडासा मीठ अंदाजानुसार, जिरा मोहरी लागेल आणि हिंग लागेल। आणि बेसनचा पीठ आहे ना, तो आधीच आपण भिजवून घ्यायचा आहे, मस्तपैकी गाठी फोडून असं मिक्स करून घ्यायचं आहे। आधी तर आपण जिरा मोहरीची ठिकरी देऊया त्याला आणि कढीपत्ता ऍड करूया। आता मी कांदा घालून घेणार आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला, नाही तर स्किप पण करू शकता। आता आपण हिंग घालून घेऊया आणि लगेच आला, लसूण, मिरचीची पेस्ट म्हणजे दरदरीत पेस्ट केली ती घालून घ्यायची आणि मस्तपैकी शिजवून घ्यायची। आणि कांदा जास्त नाही शिजवायचा, म्हणजे खायला आपल्याला टेस्ट लागते। आता आपण याच्यामध्ये हळद ऍड करूया। आता आपलं सगळं मस्त तेलावर परतून झालंय, तर आपण हे पिठल्याचं पाणी घालूया। मी पिठल्याचं पाणी का केलं माहितीये का, गाठी नको व्हायला म्हणून। आपल्या अंदाजानुसार जेवढं आपल्याला पाणी लागेल तेवढं घ्यायचं आणि मिक्स करायचं पीठ, म्हणजे गाठी नाही होत। आणि आता फास्ट गॅसवर असं चालवत राहायचं। तुम्ही बघू शकता मी पीठ मस्त असं पाण्यामध्ये भिजून घेतलेलं ना, म्हणून एक पण गाठ नाही झाली माझ्या पिठल्याला। आणि आता मीठ घालूया अंदाजानुसार आणि कोथिंबीर घालूया आणि असं शिजवून देऊया। तुम्ही आता बघू शकता 5-10 मिनिटात छान असं पिठलं रेडी आहे, मस्त असं। तुम्ही आता बघू शकता 10 मिनिटातच माझी पिठला रेसिपी रेडी आहे आणि झटपट अशी रेसिपी दाखवली मी। मला टाइम पण नव्हता म्हणजे डिश आउट करून दाखवायला, तरी मी झटपट अशी पिठल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली। आवडला असेल तर नक्की लाईक करा।